अगदी जलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर। करवीर तालुक्यातील शिये भागात गेल्या काही दिवसांपासून गव्यांच्या कळपाने धुमाकूळ घातला असून हातातोंडाशी आलेल्या शाळू ज्वारी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे। वनविभागाने तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, अन्यथा शेतकरी संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट माणिक शिंदे यांनी दिला आहे। शिये तालुका करवीर येथील सादळे मादळे डोंगराच्या पायथ्याशी असणाऱ्या दरा परिसरामध्ये धाकोबा मंदिरा शेजारी युवराज जाधव, चंद्रकांत जाधव, रमेश जाधव, अनिल जाधव, निवृत्ती राऊत, ज्योतिराम जाधव, विजय जाधव यांच्यासह गावातील अन्य शेतकऱ्यांनी 6 एकर शेतामध्ये ज्वारी पिकांची लागवड केली होती। या डोंगराळ पट्ट्यात सध्या शाळू ज्वारीचे पीक जोमात आहे। मात्र रात्रीच्या वेळी सादळे मादळे जंगलातून गव्यांचे कळप शेतामध्ये शिरकाव करून हातातोंडाशी आलेल्या शाळू ज्वारी पिकाची कणसे खाऊन धाटे शिल्लक राहिले आहेत। या परिसरातून प्रत्येक वर्षी 50 ते 60 क्विंटल शाळू ज्वारीचे पीक शेतकरी घेत आहेत, पण यावर्षी गव्यांमुळे हातातोंडाशी आलेल्या पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे। वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी या झालेल्या पिकांचे तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी व या गव्यांचा बंदोबस्त करा, अन्यथा शेतकरी संघटनेच्या वतीने कोल्हापूर येथील वनविभागाच्या कार्यालयामध्ये घुसून आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे। नमस्कार, मी ॲडव्होकेट माणिक शिंदे, कोल्हापूर जिल्हा शेतकरी संघटना अध्यक्ष। सध्या शिये तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर या गावामध्ये गव्यांनी साधारणपणे 5 ते 6 एकर हा शाळू ज्वारी खालेली आहे। आपण जर बघितलं तर वरची कणसं ही कशी खालेली आहेत, त्याचबरोबर आपण सगळ्या शेतामध्ये जर मागं बघितलं तर अशा पद्धतीनं सगळी कणसं या भागातील खालेली आहेत। साधारणपणे 5 ते 6 एकरात साधारणपणे 50 क्विंटल हा ज्वारी धरला तर जवळपास 2.5 ते 3 लाखाचं नुकसान या शेतकऱ्यांचं झालेलं आहे। हातात तोंडाला आलेला घास हा गव्यांनी खाल्लेला आहे। मग आता या शेतकऱ्यांनी काय खायचं? इकडं ही संपूर्ण वन खात्याची हद्द आहे आणि इकडं सगळी शेतकऱ्यांची हद्द आहे। मग तुमचे गवे तुमच्या वन खात्याच्या हद्दीत पाहिजे होते, ते या शेतकऱ्यांच्या हद्दीत आले। वन खात्याच्या हद्दीतून शेतकऱ्यांच्या हद्दीमध्ये हे गवे आले, त्यामुळे तुमचे गवे हे आमच्या शेतकऱ्यांचे गवे नाहीत, हे वन खात्याचे गवे आहेत आणि तुमच्या गव्यांनी आमच्या शेतकऱ्यांचं अशा पद्धतीनं नुकसान केलेलं आहे आणि हे नुकसान भरून द्यायची जबाबदारी ही तुमची आहे। आणि ही फक्त शियातच होत आहे असं नाही, तर कोल्हापूर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तुमचे वन्य प्राणी शेतकऱ्यांना त्रास देत आहेत आणि तुम्ही त्यांना साधी नुकसान भरपाईसुद्धा देत नाही, दिली तर ती तुटपुंजी देत आहात। त्यामुळं माझी तुम्हाला विनंती आहे की ह्या शिये भागामध्ये जे काही गव्यांनी नुकसान केलेलं आहे त्याचं पंचनामा करणं अत्यंत गरजेचं आहे। जर तुम्ही पंचनामा नाही केलं तर शेतकरी संघटना गप्प बसणार नाही, तुमच्या कार्यालयावर मोर्चा काढल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही। त्यामुळं मी तुम्हाला सांगतो की ताबडतोब पंचनामा करून या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, अन्यथा आम्ही स्वस्थ बसल्याशिवाय राहणार नाही। आपण समोर बघून घ्यावं किती मोठ्या पद्धतीनं नुकसान केलं आहे, काय ठेवलेलंच नाही। आपण जर बघितलं तर नुसती धाटं शिल्लक आहेत, कुठंही काही कणसं शिल्लक नाहीत। एवढं मोठं नुकसान तुमच्या गव्यांनी केलेलं आहे। गवे हे तुमची प्रॉपर्टी आहेत, आमच्या शेतकऱ्यांची प्रॉपर्टी नाही आणि तुमच्या गव्यांनी या शेतकऱ्यांचं नुकसान केलेलं आहे आणि त्यामुळे ते भरून देणं ही जबाबदारी तुमची आहे। तुमचे गवे आमच्या हद्दीत कशाला सोडताय? बरं सोडा, ती काय प्राणी आहेत, पण त्याची भरपाई तर तुम्ही दिली पाहिजे। भरपाई देत नाही, शेतकऱ्यांनी जगायचं का मरायचं? आणि ही परिस्थिती सगळ्या महाराष्ट्रात आहे, नुसत्या कोल्हापुरात नाही। किती त्रास काय आहे इथं, ह्या शेतकऱ्यांना कसं जगायचं? आहे का काय उत्तर? वनमंत्री साहेब द्या उत्तर। वनमंत्री, महाराष्ट्राचे वनमंत्री, आपण बघताय हा व्हिडिओ, याचं उत्तर आम्हाला पाहिजे। शेतकऱ्यांनी जगायचं का मरायचं? तुमचे गवे ह्या डोंगरावरून खाली येतात, एक तरी गेट करून घ्या, कंपाऊंड करून घ्या, अन्यथा याची भरपाई द्या। कसं जगायचं शेतकऱ्यांनी? एक तर निसर्गाचं संकट आणि दुसरं तुमचं संकट। एक तरी तुमचा कायदा अडवा येतोय, गव्यासनी मारायचं नाही, गव्यासनी हाकलायचं नाही, मारायचं नाही, त्रास द्यायचा नाही, आणि दुसरीकडं हे गवे खातात। आता मग द्यायची नुकसान भरपाई, एक तर नुकसान भरपाई द्या, आणि आता तुमचे कायदे
शेतकऱ्यांच्या जीवावर उठलेले, मुळावर उठलेले ते रद्द करा. काय करायचं ह्या शेतकऱ्यानं? ह्यानं काम ह्या शेतकऱ्यानं केलंय. हे युवराज जाधव यांनी काम केलंय. आता यांनी जगायचं कसं? काय हो तुम्ही आता नुकसान तुमचं किती झालं? नुकसान जवळजवळ 4-5 क्विंटल आमचं झालं असतं शाळू. आता काय एवढं कालच्या रात्रीमध्ये एका रात्रीचं एवढं नुकसान तुमच्या झालं. संपूर्ण भावकीचं नुकसान किती झालं? 5 ते 6 एकरच्या आसपास असेल क्षेत्र सगळं. हां, आता मग आता तुम्हाला विकत घेण्याशिवाय पर्याय नाही शाळू. पर्याय नाही. आणि बाकीचा जो काय खर्च आलेला हा वेगळाच. जे काय आता मशागतीला जे काय खर्च आलेला आहे हा वेगळाच आहे. असं आहे. जर नुकसान जर हे तुमचे गवे तुमचं जर हे गवं जर ह्या शेतकऱ्यांचं नुकसान करत असतील तर ह्या शेतकऱ्यांनी जगायचं कसं? त्यामुळं ताबडतोब वन खात्यानं या शेतकऱ्यांना 5 ते 6 एकराची नुकसान भरपाई द्यावी. अन्यथा शेतकरी संघटना वन खात्याच्या ऑफिसमध्ये घुसल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. धन्यवाद. तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामेडिया 24 न्यूज चॅनलला. महामेडिया 24 सदैव तत्पर.